नमस्कार. जास्वंदाच्या झाडाला जास्त फुलं येण्यासाठी मी एक छोटासा उपाय घेऊन आलेले आहे, जो मी करत असते, नेहमी करत असते. वेगळ्या वेगळ्या प्रकारे लिक्विड खतं मी बनवतच असते. तर एकदम साधा सोपा उपाय आहे, कुठलाही खर्च वगैरे नाही आहे. तर आपण आपल्या किचनमध्येच असतो, तेच आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण लिक्विड खतं देऊन आपण हे वस्तू वापरून आपण लिक्विड खतं बनवू शकतो. तर जे म्हणजे कुंड्यात ज्यांची झाडं आहे ना, खरं तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. मी काय कुंडीत जास्वंद लावलेलं नाही आहे, पण जागेअभावी कोणाकोणाची कुंडीत असतात किंवा ड्रममध्ये असतात, बकेटमध्ये असतात नाही का मोठ्या-मोठ्या. तर त्यांच्यासाठी एकदम साधा सोपा उपाय आहे. तर आपण आता मला कसं माझे ते शेणखत वगैरे भरपूर असल्यामुळे आणि जमिनीत माझी झाडे असल्यामुळे मला जास्त असे लिक्विड खताची गरज पडत नाही. तरी पण मी वेळोवेळी वेगळे-वेगळे देत असते. 15 दिवसांनी म्हणा, 20 दिवसांनी म्हणा, माझी खतं चालूच असतात, तुम्हाला माहिती आहे. आणि मी ज्या पण वेळेस लिक्विड खत बनवते त्यावेळेस मी व्हिडिओ नक्कीच करत असते. तर आज पण मी एक छानसा उपाय असा म्हणजे खरं तर हा कुंडीतल्या झाडांसाठी मी सांगणार आहे. तर एकदम साधा सोपा आहे. तर बघू शकता खूप छान अशा आपले हे पिंक कलरचे गुलाब आलेले आहेत आणि जो मी आत्ता दाखवला तो पिवळा तो तर खूप फुलं येतात त्याला, इतके दाट ना ते पूर्ण झाडच वाकून गेलेलं आहे. तसे पण खूप सुंदर फुलं आहेत आणि आता संध्याकाळ झालेली आहे, तरी पण हे फुलं सुकलेले नाही आहेत. आमच्याकडे भरपूर ऊन आहे, पाऊस वगैरे अजिबात नाही आहे, तरी पण खूप छान असे फुलं अजून पण तसेच आहेत. तर बघू शकता मी हे बघा इतके दाट फुलं, कळ्या पानं लागलेले आहेत ना, तर त्याला नाही का त्याला म्हणजे हे द्यावं लागलेलं आहे, टेकन द्यावं लागलेलं आहे. तर तरी पण मी बाजूने थोडीशी माती जशी हे करून घ्यायची. तुमच्या जर कुंडीत झाडे असेल तर तुम्ही पण कुंडी आधी चांगली मोकळी करून घ्या, म्हणजे नाही का त्याच्या मुळ्या वगैरे चांगल्या अशा मोकळ्या झाल्या पाहिजे, हवा पेली पाहिजे. आणि नुसतंच आपण लिक्विड खत टाकणं किंवा कुठलंही खत देणं त्याचा काही उपयोग होत नाही. जर आपण व्यवस्थित मोकळं करून नाही घेतलं किंवा कुंड्या मोकळ्या करून नाही घेतल्या तर तर तुम्ही अशा प्रकारे मोकळे करून आणि हे बघा हे आहे चहापत्तीचं पाणी. तर मी 1 चमचा चहा पावडर रात्री भिजू घातली आणि आज ही मी सकाळी भिजू घातली होती. तुम्ही रात्री करा, कारण मला उद्या बाहेरगावी जायचं आहे, त्यामुळे मी आता व्हिडिओ करत आहे संध्याकाळी. तर मी 1 चमचा चहा पावडर या ग्लासमध्ये भिजू घातली होती सकाळी आणि आता मी हे संध्याकाळी 6 वाजता टाकलेली आहे. म्हणजे हा कालचा व्हिडिओ आहे, मी आज एडिट करत आहे आणि आज टाकत आहे. तर अशा प्रकारे एकदम साधा सोपा उपाय आपण घराच्या घरी करू शकतो. आणि छोटासा चमचा घ्या, जास्त नको चहा पावडर पण. तर छोटासा चमचा आपण जे चहाला वापरतो नाही का छोट्याशा चमच्यात, तर तसा 1 चमचा तुम्ही रात्रभर भिजू घाला आणि सकाळी तुम्ही मोकळं करून किंवा कुंडी मोकळी तुमची मोकळी करून जरा माती त्याची नाही का उकरून असं हे करून तुम्ही त्याच्यात अशा प्रकारे देऊ शकता. तर तुम्ही कांद्याचे पण टलपरं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कांद्याचे म्हणजे कुंडीतल्या वाल्यांना खरं तर खताची जास्त गरज पडते. जे जमिनीवर झाडं असतात ना त्यांना काहीही गरज पडत नाही, असेच येतात ते. मी जास्त प्रमाणात जास्वंदावर कुठलाही उपाय किंवा कुठलाही खत वगैरे जास्त करत नाही. बाकीच्या झाडांना जर केलं तर उरलं तर याला टाकत असते, कारण हे खूप जमिनीत आहे आणि खूप मोठे मोठे झाडं आहेत. पण ज्यांच्या कुंडीत आहे ना त्यांना वेगळे वेगळे खतं देणं गरजेचंच असतं, कारण जागा कमी असते, मुळी पांगायला जागा नसते त्याला आणि नवीन हवा लागायला एवढी जागा नसते. कारण मातीची कुंडी जर असेल तर मग उत्तम मातीची कुंडी कसं गारवा धरून चालते. तर बाकीचे जर कुंड्या असेल तर त्यांना खत पाणी तर वरच्यावर द्यावंच लागतं 15-20 दिवसातून. तर अशा प्रकारे तुम्ही कुंडीसाठी खरं तर हा उपाय आहे, कुंडीत ज्यांचे झाडं आहेत त्यांच्यासाठी आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान कलर आहे ना, इतका दिवस छान मावळला ना, इतकं भारी दिसत होतं. तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी एकदम साधा सोपा उपाय करू शकता. कुठलाही खर्च नाही. केळी म्हणा किंवा बटाटा म्हणा किंवा कांदा म्हणा, हे तर द्याच आणि तुम्ही दुसरे कुठले खतं वापरत असतील तर ते पण देत जा. तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुम्ही सगळे उपाय, कारण फुलं जास्त आपल्याला म्हणजे लागतात ना रोजच्या रोज देवपूजेला आपल्याला घरी. तर त्याच्यासाठी आपण कुंडीत झाडं वगैरे लावत असतो, तर त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर छान छान फुलं आपल्याला नक्कीच भेटतात. त्यामुळे तर अशा प्रकारे तुम्ही एक छोटासा उपाय, थोडीशी चहा पावडर टाकून तुम्ही अशा प्रकारे तुमच्या म्हणजे झाडावर आहे ते, तुमचं झाड किती मोठं आहे आणि किती घनदाट आहे, त्याला किती चहा पावडर झेपू शकते, जेणेकरून कुठली नुकसान होईल अशा प्रकारे तुम्ही चहा पावडर घ्या. तुमच्या झाड जसं आहे तसं घ्या. कुंडी किती मोठी आहे ते बघा, त्याच्यात माती किती आहे ते बघा आणि त्यानुसार तुम्ही चहा पावडर टाका. 1 चमचा कमी टाकली तरी चालेल.
तर अशा प्रकारे नक्कीच करून बघा. मी तर नेहमी करतच असते. आणि माझी इथे भेंडे आहेत, ती भेंडीतच जास्वंद मी भरपूर जास्वंद लावलेले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला आपण भेटू परत.